अरबी समुद्रात होणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आणि दादर इंदू मिलमध्ये होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा मुद्दा आता ज्वलनशील बनला असून शिवराज्य ब्रिगेडचा मोर्चा आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आहे। प्रत्येक निवडणुकीत वेगवेगळे सरकार येतं, प्रत्येक पक्षाच्या अजेंड्यामध्ये या दोन्ही स्मारकाबद्दल आवर्जून उल्लेख केला जातो। गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक सरकारं आली आणि गेली, परंतु त्याकडे काही वेळानंतर दुर्लक्ष करण्यात येतं। त्या अनुषंगाने गेल्या काही दिवसांआधी शिवराज्य ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी चक्क विधान भवनाबाहेरच भव्य स्वरूपात आंदोलन केलं होतं। तसेच आता महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अमोल जाधवराव, महाराष्ट्र राज्य संघटक प्रमुख दत्ता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हाध्यक्ष समीर देसाई यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य स्वरूपात आंदोलन करण्यात आले। 6 डिसेंबर 2024 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करावे, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला देखील सुरुवात करावी असे विनंती पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आले। आमच्या विषयाची दखल न घेतल्यास येणाऱ्या काही दिवसात आम्ही ठोस भूमिका घेऊन महाराष्ट्रभर या विषयावर आंदोलनात्मक भूमिका घेऊ अशी स्पष्टोक्ती जिल्हाध्यक्ष समीर छायाचंद्रकांत देसाई यांनी प्रसार माध्यमांद्वारे केली आहे। विशेष म्हणजे तब्बल 94 करोड रुपये खर्च करून एकही वीट न रस्ता खर्च होणारे विकासाचे काम म्हणजे अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा निधी गेला कुठे असा जाब देखील निवेदनाद्वारे जिल्हाध्यक्ष समीर देसाई यांनी सरकारला विचारला आहे। अक्षय शिंदे, आमची मुंबई लाईव्ह, ठाणे। जय जिजाऊ जय शिवराय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलवरील स्मारक 2022ला पूर्ण होणार होतं, ते अजूनही अद्यापही झालेले नाहीये। वर्षभरापासून काम रखडलेलं आहे। त्यानंतर अरबी समुद्रावरील शिवस्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, तेही अजून अद्यापही झालेलं नाहीये। निवडणुका आल्या, इलेक्शन आले की राजकीय पक्षांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल आठवण येते आणि इंदू मिलवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाबद्दल आठवण येते आणि इलेक्शन झालं की सर्व विसरून जातात। आता ह्या सरकारला जर ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबद्दल काहीही अस्मिता असेल तर त्यांनी 6 डिसेंबर 2024 पर्यंत हे स्मारक पूर्ण करावं। नाही झालं तर आम्ही महाराष्ट्रभर हे आंदोलन छेडू। आज कलेक्टर साहेबांकडे आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे। त्यांना निवेदन दिलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिलवरील स्मारक अजूनही अद्यापही झालेलं नाहीये आणि अरबी समुद्रावरील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अजूनही झालं नाहीये। ते स्मारकाची जागा बदलून त्याला जागा अवेलेबल करून त्यावरती स्मारक लवकरात लवकर 6 डिसेंबर 2024 पर्यंत होण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना कलेक्टर साहेबांच्या मार्फत हे निवेदन आम्ही दिलेलं आहे। धन्यवाद।